प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जिथे तिथे प्रगट उघडाय पसारा प्रसार आहे सोडविल माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही गुणदोष नाही पाहता कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश्य होय सोडविल माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकले रोमाच कंठ दाटे सोडविल माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही विठ्ठल ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे
कशालाच कमी नाही. थोडे आहेत पण बहुत आहे. एवढा कमी करू नका आवाज. स्वर मी तानपुरा विसरलो असेल तर तुमच्याकडे लावाय. स्वरात असेल तर दुसरं कोणचा रावतोटला लावाय बघ असेल तर स्वर पाहिजे चालू घेतला. लोकाभिराम रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बोली हनुमान जी महाराज की जय. मंगल भावना जे अखंड सावधान जयास त्रिकाळाचे ज्ञान सर्व काळ निराभिमानी. आता बंधू श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे गुह्य ज्ञान प्रगटेजनी. नरदेह परमार्थी लाभिले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थची गेले. नाना आघाते मृत्यूपंथी मस्तक हे पाया
सज्जन भाविक मायबाप या पवित्र गोर चिंचूर भूमीला प्रणाम करून येथील सर्व आराध्य दैवत भगवान शंकर, श्री पंढरीराया, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, अनेक संतांना, अनेक देवतांना प्रणाम करून या सप्ताह मंडळाचे आरंभापासून, सप्ताह आरंभ झाल्यापासून आतापर्यंतच्या सर्व संयोजकांना धन्यवाद. आणि विशेषतः खूप गोड आणि मधुर सुंदर समस्त ग्रामस्थ मंडळीच्या या उत्स्फूर्त प्रेमातून हे अत्यंत अभूतपूर्व सोहळा चालू आहे. आजचा पहिला दिवस आहे. उपस्थित माता भगिनी, आमच्या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, या सप्त्यामध्ये ज्यांचं व्यासपीठी होतं, कथाही आहे, असे आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण माऊली महाराज चांदूरवाडीकर यांचा खूप काळापासून संबंध आहे, प्रेम आहे, प्रेममूर्ती आहे. आणि विशेषतः मृदंगाचार्य बाबा महाराज, दादा महाराज गरड, दादा महाराज गरड, शिंदाळवाडी. आणि आपण सोमनाथ पांचाळ, सोपान पांचाळ. तेव्हा ही अत्यंत गोजीरवाणी अशी ही जोड आहे. कोल्हापुरी हनम असल्यासारखे हे सर्वच आमचे जवळचेच केशव महाराज, हे सर्व महाराज मंडळी. ही स्तुती किंवा नाव देणं असं नाही, कारण वारकरी संप्रदायातल्या गुणवानाचं, जी कलावंताचा आदर केला पाहिजे. आणि आपल्या कीर्तनात तरी गाणाऱ्याला, वाजवणाऱ्याला पोट भरतं त्यांचं. मी 1980 ते 90चा देवकर माऊलीचा विद्यार्थी सदानंद गुरुजीचा आहे. त्यामुळे आणि मागल्या बऱ्याच काळी मी तर आलोय. आमचे बहुतेक राम पाटील असतील, आता दयानंद पाटलांचा अधूनमधून फोनून त्याने परत पुन्हा एकदा या सर्वांचं दर्शन घडवलं. आणि आजची पहिली पंगत किती थाटाची होती, किती गोड. आमचे प्रताप पाटील म्हणजे स्तुती करत नाही, रिसेप्शन करतात, लग्न करतात. पण तशीच वारकरी संप्रदायाच्या या सप्ताहातून सर्वांचा आदर कदर करून घ्या, बसा, जेवा, ही एक विनम्र भावाचं लक्षण आहे. तेव्हा खूप परिवारांना धन्यवाद. आणि आज वेळेत उभा टाकलेलं हे आयोजन आहे. तेव्हा आपले सर्व देशात पाहायला मिळणार आहे, जर चॅनल चालू आहे. तेव्हा पुन्हा एकदा या ग्रामस्थ कलावंतांना, सिस्टमवाल्यांना, सर्वांना, टाळकऱ्यांना, सर्व माझ्या छोट्याशा मुक्ता जनाबाईंना प्रणाम करून आपण कीर्तनरूपी विषयाकडे व सेवेकडे आरंभ करू. विठ्ठला श्रोते सज्जन, जगदवंद्य जगद्गुरु वारकरी संप्रदाय भूषण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज बहुजन समाजावर आणि बहुजन समाजाचे अत्यंत प्रिय, ज्यांच्या मुखकमलातून जगत कल्याणासाठी, ज्यांच्या शब्दातला भाव या तयार होत असताना शब्दातला भाव या बिंबीच्या जवळ, हिला परावाने म्हणतात. परा हृदयात पश्यंती, कंठामध्ये मध्यमा आणि हे वैखरी. शब्द बाहेर पडत असताना इथूच पडत नाहीत, तर शब्दाचा भाव आणि शब्दाचे तरंग, त्याचे अंतरंग इथे तयार होतात. तयार होत असतानाच भाव अक्षराचे गाठी. जो शुद्ध सात्विक भाव जगत करण्यासाठी जे अक्षर ब्रह्म
असे बाहेर पडत असताना प्रत्येक अक्षर मिळून शब्द तयार होतो, त्याला शब्द ब्रह्म म्हणतात. आणि त्या शब्दाने ज्यांची वाणी प्रगट झालेली आहे अशी जी चरण आहेत बरं का, ज्यांचे वचन आहे त्याला अभंग असं म्हणलेलं आहे. अशा अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अंतःकरणातला जो भाव आहे आलेला सर्वांच्या पुढे लौकिक शब्दातून अलौकिक अर्थ सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. श्रोते सज्जन, ओठातले शब्द कानापर्यंत जातात पण हृदयातले शब्द हृदयापर्यंत जातात. ध्यान देऊ नये का? म्हणून संतांचे शब्द जे आहेत जगत कल्याणासाठी त्यांच्याकडे एवढंच ऐश्वर्य आहे, हाच खजिना आहे. संतांनी दुसरं काहीही दिलं नाही, फक्त शब्द दिलेले आहेत. शब्द आणि ती शब्द की निरक्षराला साक्षर करतात. नवे नवे एकेका शब्दावर PhD केली तरी त्या शब्दाचा अर्थ अपुरा आहे. असे हे शब्द आहेत. तेव्हा ती शब्द म्हणजे त्यांच्या जीवाचं जीवन आहे, लक्षात घेऊ नये का? आणि प्रत्येक ही शब्दाच्या माध्यमातून लोकाला हे वाटण्याचं काम केलंय, फक्त शब्द वाटण्याचं काम, की जेणेकरून समाज जागृत होईल, समाज परिवर्तित होईल आणि समाज संस्कृतीमध्ये असेल. कीर्तने मुक्ती कीर्तना पुढे लाजवली जाय, म्हणजे साधन करण्यासाठी वेळ नाही तितका आयुष्य नाही. कलियुगामध्ये जास्तीत जास्त लवकर भगवत प्राप्ती होते पण आपलं तिकडं लक्ष नाही. ध्यान देऊ नये का? आणि म्हणून कीर्तन हा संस्कृत शब्द आहे. कीर्तन शब्दाचा अर्थ भगवत नामस्मरण आहे. आणि या कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताच्या अनेक नावाचा उच्चार केला जातो. आणि या युगामध्ये साधनाने परमात्मा भेटत होता पण या कलियुगामध्ये फक्त नामाच्या साधनाने परमात्मा भेटतोय, कारण नामामध्ये तो गुंतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे नामा पाशीच्या मुक्ती. बरं का? नामाच्या जवळ समुपता समीपता सुरूपता आणि सायुज्यता हे चारही मुक्ती प्राप्त होतात. इतकं नाम श्रेष्ठ या युगामध्ये. म्हणून माणूस गेला आणि राहिला तर त्या माणसाला किंमत कमी आहे पण त्या माणसाच्या नावाला किंमत जास्त आहे ना. त्याचं नाव घेऊन जर बोललं तर कसं होईल? म्हणून न नाव घेतला बोलणं वेगळं आणि नाव घेतल्यानंतर बोलणं. त्या माणसात म्हणजे शक्ती कमी आहे. व्यंग माणूस आहे, अपंग माणूस आहे, अंध माणूस आहे, कुरूप माणूस आहे, परंतु त्याचं नाव विशेष आहे. लक्षात ठेवा. म्हणून काय झालं माहित आहे तुम्हाला? नावाची शक्ती बोलतोय. ओळखणं फार महत्वाचं आहे. अष्टवक्र नावाचा महान महात्मा होऊन गेलेला आहे. जगतामध्ये शुकदेवाला ज्ञान देणारे राजा जनक होऊन गेले. त्या जनकाच्या सभेमध्ये अष्टवक्र निघाले. गोष्ट म्हणून ऐकू नका. अष्टवक्र निघाले म्हणजे 8 जागे ते वाकडे होते. असे तर मी कसं सांगणार? 8 जागे वाकडे होते. आणि जनकाच्या इथे फार विद्वान बुद्धिवान ज्ञानी महात्मे आलेले. चला तरी आपण जाऊ ऐकायला. अष्टवक्र निघालेले जनकाच्या महाद्वारामध्ये आलेले. जनकाला निरोप पोचवला. महाराज, आपल्या द्वारावरती एक महात्मा आलेला आहे, त्याला बोलवायचं. परवानगी दिली. समोर उभा टाकलेली अशी सभा भरलेली आहे. राजा जनक सिंहासनावर आहे. या बाजूने या बाजूने अनेक महात्मे मुनी योगी संत साधक सिद्ध असे बसलेले आहेत. आणि तेवढ्यामध्ये तो वाकडा तिकडे आलेला आहे. अगदी तरुण आहे. आणि जनकाने ते बोलवलं. त्याला बघून सर्व बुद्धिवान लोक हसू लागले. विद्वान तो बी हसू लागला, तो बी हसू लागला. काही विचार केला सर्वांनी. ही लोक असतात कशासाठी? 7-8 जागी वाकडा येतो.
त्याला त्याच्या शरीराला बघून हसू लागलेले. आणि त्यावेळेस त्याला विचारलं, तू कसं काय हसू लागलास? मी हसू लागले, मला बी आश्चर्य वाटलं. त्यावेळेस काही जणांना विचारलं, काय हसू लागला? त्यांनी म्हणले, राजा जनकाने हे चांभाराची सभा कशाला भरवली म्हणून हसू लागले म्हणले. म्हणजे अष्टवक्र बोलतात, ह्या चांभाराच्या सभेत हा राजा बसलाय, त्याला काही वाटतंय का नाही? का असा शब्द दिला? राजा आईस्क्रीम झाला. बाकीचे विद्वान का? अरे प्रकृतीकडे बघून बोलणारे पुष्कळ आहेत, पण वृत्ती पाहणारे फार कमी आहेत. परमार्थ नीट ऐका, परमार्थ हे परिस्थिती सुधारण्याचा नाही, परिस्थितीवर अवलंबून नाही. प्रभू प्राप्ती आणि परमार्थ परिस्थिती नसून मनस्थितीच आहे. ध्यान देऊ नका. हे राजा, या सर्वांची व्यवस्था केलेली आहे तू. हे व्यवस्था घेणारे, हे व्यवस्थेतले लोक आहेत, बुद्धिवान विद्वान पंडित, हे शास्त्राच्या मागे चालणारे. पण जे बोलतात ते शास्त्र होतं, तो महात्मा वेगळा. आणि म्हणून व्यवस्था करून घेणारे लोक आहेत, हे व्यवस्थेचे लोक नाही. हे व्यवस्थेचे लोक आहेत, हे अवस्थेचे लोक नाही. अवस्था वेगळी आणि व्यवस्था वेगळी, परिस्थिती वेगळी आणि मनस्थिती वेगळी. तेव्हा त्याला बोलवून घेतलं, विचारलं, नाव अष्टवक्र आहे, शरीराला 8 जागी वाकड आहे. परंतु त्यावेळेस त्याला बोलवून राजा सिंहासनावर बसवलं आणि त्यांनी सर्व विद्वान बुद्धिवानाला जनकासहित खाली बसून त्याने उपदेश केला. त्या उपदेशाचं नाव आहे अष्टवक्र गीता. विठ्ठल मी का बोलतो, मी कशासाठी बोलतोय लक्षात ठेवा की एखाद्याचं नाव, त्या नावात शक्ती वेगळी आहे, प्रकृतीमध्ये नाही, वृत्तीमध्ये आहे. म्हणून भगवान परमात्माचे अनेक अवतार झालेले आहेत, अनेक रूप झालेले आहेत. हरी अनंत, हरी कथा अनंत. ध्यान देऊ नका. म्हणून 2 या अनेक अवतारातले 2 नाव निवडलेले आहेत संतांनी. वारकरी संप्रदायातल्या संतांनी, वारकरी संप्रदाय असा थोर आहे, असा एवढा मोठा आहे, सर्व संप्रदायाला माझं म्हणाला फक्त वारकरी संप्रदाय. सदानंद गुरुजी म्हणायचे, एक काळी हा वारकरी संप्रदाय जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरू शकेल. आणि आहेच. आज ज्ञानोबारायांचे ज्ञानेश्वरी इंटरनेटवर गेलेले आहे, भागवत गेलेला आहे, गाथा गेलेली आहे. कारण हे 5वा वेद आहे. आज इतकं ज्ञान आहे त्याच्यामध्ये. मी का बोलतो लक्षात घ्या. आणि म्हणून सर्व अवतार अनेक झाले, पण वारकरी संप्रदायातल्या सर्व संतांना सर्व भगवंताच्या अवताराचा सर्वे केला आणि 2 अवताराची नावं काढली, ज्याचं नाव आहे राम आणि कृष्ण. हे 2 नाव श्रेष्ठ आहेत. कारण भगवंतांनी या मृत्यू लोकामध्ये भूतलावरती येऊन ग्रस्ती आश्रम स्वीकार केला. इथं वागावं कसं, जगावं कसं, या सर्वांच्या बरोबर मर्यादा कशी पाळावी, या दोघांनी पूर्णता पार पाडलेली आहे. म्हणून ते सांगितले, ग्रस्ती आश्रम स्वीकार करून आज सर्वांना एक मार्गदर्शक असं जीवन परमात्माने केलं. म्हणून 2 नाव आहेत, राम आणि कृष्ण. महाराज म्हणतात, हे राम आणि कृष्ण जे नाव आहेत जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. या नामाचा जप जर केला, या नामाचं चिंतन जर केलं, अंतःकरणातल्या हृदयातले विकार आपोआप नाहीसे होतात. ज्ञानोबाचं प्रमाण आहे, राम कृष्ण Yeah.
शब्द दिलेला आहे, कुणाचं नाम असा विषय आलेला नाही. पण नाम ज्याचं घेतल्यावर काम झालं पाहिजे हे नाम आहे. ऐका, 2 प्रकारचे आवाज आहेत बरं का. पहिला कीर्तनाचा दिवस आहे, झोपायचं नाही. पहिला तास वाजता झाल्यानंतर अवघड होतं, तसं कोणी नाही. पण कदाचित हे जसं पेरणी करताना त्या कळला गेले की जरा बघतो ना खालून आपण, तसं राजमध्ये थोडे असं बोललं म्हणजे जरा बरोबर होतं. म्हणजे झोप येण्याचे कारण असं आहे, खाणं जास्त झालं की एकदा झोप येते. तुम्ही म्हणाल की महाराज आमच्या घरचं खाल्लो, पंक्तीचं खाल्लो, तुमचं काय असं तुमचं जरी खाल्लो तर पाण्याला जागा ठेवून खाल्लं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आम्हाला हे आग्रह करून वाटतात, खायचं कळलं पाहिजे. जास्त खाणं झाल्यानंतर एक झोप येते. झोप याचे कारण 3 आहेत, आळस याचे कारण 3 आहेत. जास्त जेवण झालं की झोप येते, शरीराला जास्त श्रम काम झालं की झोप येते 2, आणि डोक्यात पाप जास्त झालं की झोप येते. कोणचं आहे ते ठरवा तुम्ही. विठ्ठल 2 प्रकारचे आवाज आहेत. एक वनातला आवाज आहे आणि एक भवनातला आवाज आहे. भवन म्हणजे घर आणि वन म्हणजे अरण्य. नीट ऐका, 2 आवाज आहेत. अरण्यामध्ये सिंहाने गर्जना केली, बाकीचे पशु उभातील का त्याच्या रस्त्यामध्ये, रस्ता सोडून बाजूला पडतील, कारण तो जंगल का राजा आहे, जंगलातला राजा सिंह. बर, बाजूला जातात, तिकडे रस्ता सोडतात. आणि भवन म्हणजे घर, घरातला एक आवाज आहे. घरात उंदरं झाले बरं का पाटील, उंदरं झाले का घरात? उंदरं झाल्यावर माळकऱ्याचं घर आहे, औषध ठेवल्यानंतर उंदरं मिळतात. काय भल्या माणसानं गळ्यात माळ काय, उंदर माळ आहे काय शिकलो असं. पुन्हा दुसरी गोष्ट, ते खटका जर ठेवला तर झटक्यात मरते, ती बाहेर आणलं तर. म्हणजे बोलायला काय गेले, पण जीवाची हत्याचा नाही का दृष्टीने. पण आता हे मारायचं नाही, औषध ठेवायचं नाही. उंदर तर त्रास करू लागले, पण उंदराला मारायचं नाही, पण उंदराचा त्रास कमी करायचा. काय करायला पाहिजे? मांजर पाळायला पाहिजे. हे म्हणजे सांगितले, त्याच्यामुळे आहे लक्षात. मांजर पाळायला पाहिजे. मांजरानं घरात मियाव एवढं तरी केलं, उंदर गळाच्या बाहेर अजिबात येत नाही. ते बाहेर जाजोपर्यंत तिथं नुसतं बसून राहू दे केल्यानं. आला का लक्षामध्ये? 2 मांजरं आपले इकडे फिरत राहिले, काम संपलं. मी का बोलतो कशासाठी? की 8 6 जण मंदिर रात्रंदिवस करिता ती पोखर. म्हणजे या देहरूपी घरामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, ब्रह्म आणि अहंकार ही 6 उंदरं आहेत. काहीच काम करू देत नाहीत. उंदरं जसं त्याला काही कामाला येत नाही ते खुरतोडून टाकतात, तसे ही 4 प्रकारचे 6 प्रकारचे विकार आहेत. काम आपल्या मार्गाने जातो, क्रोध चांगल्या माणसाला नीट धड ठेवत नाही. मग याला जर आपण शांत बसवायचं असेल तर म्हणजे 2 माणसं आहेत, फक्त 2 मांजरं. म्हणजे 2 मांजराचा आवाज म्हणजे शास्त्रात, नीतिशास्त्रात, न्यायशास्त्रात त्याची संज्ञा दिलेली आहे. राम आणि कृष्ण हे नावाचे 2 बुके, 2 जर मध्ये गेली, काम, क्रोधातील विकार या हृदयामध्ये जे आहेत न करू देणारे, ती विकार आपोआप बाहेर निघून जातात. मरत नाहीत ते, पण त्रास द्यायचं बंद करतात. याप्रमाणे दुसरा विषय आता ऐका. महाराजांनी काय म्हणलं? हृदय मंदिरे स्मरणारे. इथं काय म्हणलेलं आहे? आता 2 प्रकार आहेत. या हृदयामध्ये लक्ष देऊन ऐका. या हृदयामध्ये एक मेमरी आहे. त्या मेमरीला मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. थोडं अवघड सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा पहिलं चित्त आहे. एक गोष्ट अशी आहे बघा, मी वेळ लावत नाही, विना कामाचं सांगत नाही. या शरीररूपी इंद्रियातून 5 प्रकारचे ज्ञानेंद्रिय. ऐका इकडे, डोळे, कान, नाकाचे 2 छिद्र, जीभ आणि त्वचा हे ज्ञानेंद्रिय. तर या हृदयातल्या 4 वृत्ती आहेत, त्यापैकी
मन नावाची वृत्ती या शरीरातून बाहेर कुठं पडते, कधी पडते आणि कसं पडते, तर डोळ्याच्या द्वारे बाहेर पडते. डोळ्याच्या द्वारे बाहेर पडते. ती डोळा एक पाहण्याचा स्वभाव, पाहण्याचा विषय त्याचा, पण ती वस्तू घ्यायची का न घ्यायची हे डोळ्याचा विषय नाही, हा मनाचा विषय आहे. ध्यान देऊ नये का? तेव्हा ते मन जातं तिथं आणि त्याला घेऊन येतं. ते मन त्याला घेऊन येतं. घेऊन आल्यावर ठेवायची जागा मनाची. जसं कॉम्प्युटरमध्ये एक माऊस म्हणून असतं पानाचा टोक, ते कुठे गेलं की इकडे तिकडे फिरतं, ते फाईल घेऊन येतं आणि आणून ठेवतं मध्ये, त्याला हार्ड डिस्क म्हणतात. तसं या मनाने आणलेली वस्तू एखाद्याचं रूप पाहिलं, एखाद्याच बरं ज्ञानद्वाराच्या द्वारे एखाद्याचा शब्द ऐकला, हे काम मन 5 इंद्रियाच्या द्वारे जाऊन ते सर्व घेतं आणि आणून ठेवतं चित्तामध्ये. चित्त हे हार्ड डिस्क आहे, लक्षात ठेवा. तेव्हा चित्तामध्ये ठेवण्यासाठी अगोदर जागा पाहिजे. जर त्याच्यात चिंता असेल तर चिंतन कसं होईल, चिंतन कसं होईल? तेव्हा चित्ताच्या 2 भाग आहेत. चित्त काय करतं, चिंता एक करतं आणि चिंतन एक करतं. एक चित्त, त्याच्यात 2 भाग आहेत. चिंता करायला लागलं की चांगल्या घरचं माणूस उभं पडतं. ध्यान देऊन ऐका. चिंता आहे, कशाची चिंता असेल, त्याचं टेन्शन असेल, काय ताणतणाव असेल, काय असेल ते असेल, त्याचं नाव चिंता आहे. आणि इकडं चिंतन आहे. जर चिंता या चित्तातले बाहेर काढायचे असेल तर ऐकून घ्या, भगवंताचं नाम मनानं खेचून या चित्तामध्ये ठेवलं तर त्या चित्तानं त्या नामाचं जर चिंतन करायला लागलं तर ती चिंता आपोआप बाहेर जाते. त्याचा परिणाम तिथून हे शुद्ध अंतःकरण होतं. हा हृदयातला प्रसार करण्याचं माध्यम नामाचा आणि चित्ताचा आहे. महाराज पहिल्या चरण नामाचे चिंता What?
ऐकून घ्या. हा हृदयातला विषय झाला, नीट लक्ष द्या. आता देवर्षी नारद भगवंताचं नामस्मरण सनकादिक सनत कुमार त्याच्या अगोदर भगवंताचं नामस्मरण घेऊन सर्वाला प्रसाद करतो. ऐकायकडे त्याचा परिणाम काय आणि त्याची प्राप्ती काय, दुसऱ्याचं सांगू नये काही, पण ऐका. प्रश्न असा आहे, जसा असेल तिथं करा. तुम्ही घर धंदा उद्योग टाकून जर जिथं जमल तिथं जर चाललात तुम्ही, तरी बाकीचा प्रपंच करायचा कोणा. गावात मृदंगाचार्य नाहीत म्हणून तुम्ही बोलवलंय, गायक नाहीत म्हणून बोलवलंय, म्हणून ह्याला प्रत्येक ठिकाणी जावं लागतंय. तुम्ही जरा असं रोज उठून आम्ही या कीर्तनाला जर म्हणलो तर प्रत्येक सप्त्याला गावच्या गाव जर घेऊन चाललो, ते बाकीचं कोणी बघायचंय. म्हणून परमार्थ करत असताना आहे त्या परिस्थितीचं स्थलांतर करण्यासाठी धर्मशास्त्रानं सांगितलं. नीट ऐका. असं आलं ते करा, जेथे तेथे. म्हणून सावतोबारायाने मळा सोडून कुठे गेले नाही, त्याने मळ्यात पांडुरंग आले. मळ्यामध्ये पांडुरंग आले आणि वांग्याच्या बरं का कोथिंबिरीच्या झाडामध्ये त्या बारक्या बारक्या सर्व जी त्यांचे भेंडी होती त्या सर्वाच्या गवार होती, त्याच्यामध्ये येऊन पांडुरंग बसायचे. म्हणजे का बसायचे, सावतोबाराय प्रत्येक त्या वृक्षामध्ये पांडुरंग पाहतो. ही सामान्य गोष्ट आहे. काही माणसामध्ये माणूस दिसणं गेले आणि झाडामध्ये देव दिसणं ते सोपं आहे का. एखाद्या मंदिरामध्ये जाऊन मंदिराच्या पुढे थांबलो तर एखाद्या माणसाला देव हे देव दिसत नाही, धोंडा दिसतो. का दिसतो, तो धोंडा असतो म्हणून त्याला धोंडा दिसतो. म्हणून जो जया चित्ती भाव तैसा होय देव, जाने जाने जैसे घावे तैसे व्हावे कृपाळू. लक्षात घ्या. जसं असत तसं. दुसरी गोष्ट अशी आहे, गुरुबा काका काय गाडगे करत होते, तेर जवळ आहे आपल्या. गुरुबा काका गाडगे करत होते. एवढ्यामध्ये प्रसंग त्यांचा खूप अत्यंत हृदयस्पर्शी आहे. झालं काय, तुकोबारायचं एक खूप सुंदरसं एक चरित्र आहे आणि त्यांचे एक आहे. मी अगोदर तुकोबारायचा विषय सांगतोय. नामातली ताकद कशी आहे. असं आलं ते करा, जे ते तुम्ही म्हणाल देवाची पूजा करायला सोहळ्यात जावं लागतं, बरोबर आहे. सोहळ्यात जावं लागतं, मंदिरात कसं जाता येत नाही, पण देवाचं नाव घेताना कसे बी राहू द्या त्याचं नाव घेतलं पाहिजे. तुकाराम महाराज एकदा काय झालं, त्यांची कीर्ती बाहेर पसरली आणि रामेश्वर भट्ट, मंबाजी गोसावी वेगळा, रामेश्वर भट्ट फार लागून होतात. ते काशीकडे राहत होतात. इकडे लक्ष द्या. तेव्हा कीर्ती तिथपर्यंत ऐकू गेली तुकाराम महाराजाची. एक सामान्य माणूस, शेतकरी माणूस, पूर्वी माणूस, आज एवढी हिची कीर्ती की पांडुरंगाचं म्हणजे एवढा प्रसाद, एवढ्या नामाचा इतकी कशी काय, म्हणून तो आला तिकडं. आणि एक दिवशी सकाळी जवळ सकाळी पोहोचला घरापर्यंत. तुकाराम महाराज तांब्या घेतले. माझ्याकडे लक्ष द्या. तांब्या अगोदर घेऊन बाहेर जात होते. आता सुधारणा झाल्या घरात, सुधारणा घरात झालेली. तांबे घेऊन बाहेर गेले. माळाच्या कडला देहूच्या काही अंतरावर आमचा काळ बराच गेलेला आहे. थोडं हळूहळू चालत जरा माळरानाच्या पलीकडे जाऊन तांब्या ठेवला आणि स्वच्छाला बसले. मामा ऐका नीट. तेवढ्यामध्ये रामेश्वर भट्ट घराजवळ आला. अरे तुकारामाचं घर कुठं आहे, त्यांची भाषा म्हणजे देवा ओ ब्राह्मण महाराज, ते बघा तिथं दिसतंय. दोन तीन लेकरं खेळत होते, थांबत होते. लक्ष द्या. आणि त्यामध्ये त्याने पाहिलं, अरे म्हणलं काही एवढं बाहेर घर दिसत नाही. त्याला लेकरं बाळ्यात आम्हाला दे, त्याला बायको, हिच्या काही एवढं काही विशेष आहे याच्यापाशी. मी उभीच आलो इथपर्यंत चालत त्याला भेटायला. पण आलोय तसं आलोय. कुठे गेले तुकाराम महाराज, कुठे गेले सांगा तर. संडासला गेले. ह्याला दमच पडला गेला, ह्याला दमच निघत नाही. चरित्रामध्ये हा विषय. चला म्हणजे जाऊ तर कसं, कारण ह्याला जायचं होतं लवकर. पाहू तर या. तुकाराम महाराज तांब्या समोर ठेवलेले आहेत, स्वच्छाला बसले आहेत. त्यांना काही नाही. आठवत
नाठ गेला भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग आणि त्या जागी फक्त रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण काय सांगणार काही नाही बाकीच्यासाठीच ही दुसरं सांगायसाठीच पैसे कीर्तन म्हणजे हेच आहे तुकाराम महाराजाचं असंच कीर्तन चालू होतं रामकृष्ण हरी सुरू केली 3 तास लोक बसले याला काही कळतंय का बोलायचं कीर्तन करत नाही कीर्तनच हे असतं आपला त्याच्यात रस नाही मग सर्वच हळूहळू 10-15 गेले एकच बसत ते पाटील येतात मग डोळे उघडले बरं झाला बाबा एक का होना बसल्यात म्हणजे पण ते कशाबद्दल बसेल ते त्यांचं गोवडं होतं खाली महाराजांच्या लक्षात आलं रामकृष्ण हरी म्हणायचं आणि उडी मारायचं पाटलानं थोडं थोडं घ्यायचं जे म्हणजे पाटील म्हणजे असं काही गैरसमज करू नका ते दुसऱ्या व्यक्तीनं हळूहळू घेतले महाराज दिवस निघू नका म्हणजे कीर्तन शब्दाचा अर्थ भगवत नामचिंतन रामकृष्ण हरी भजन चालू आहे रामेश्वर भट्ट तिथे गेले आणि ती भजन ऐकलं ए तुकारामा तुला काही अक्कल आहे का तुला काही समजतंय का इतक्या गदर घाण अशा विचित्र ठिकाणी बसून मंगल देवाचं नाव घेतोयस कळत नाही तुला महाराज म्हणाले तुम्ही कोण आहात मला माहित नाही मला बी काही कळत नाही आणि मग काय झालंय माझी मज झाली अनावर वाचा माझी
केसर गुरुजीचं केसर श्रोते सज्जन, नामाचा छंद लागलेला आहे आणि मी काय करू तेव्हा कळत नाही, समजत नाही. ही परिस्थिती बघून बोलणारा होता, ही व्यवस्था पाहणारा होता, अवस्था पाहत नव्हता रामेश्वर. तेव्हा समजलं नाही काय करावं. माझ्या जिभेला पिठाने त्या ब्राह्मणाने आणि त्याची जीभ पकडली. कुणाची? झोपलेल्या माणसाची नाही, ब्राह्मणाची जीभ पकडली. जीभ पकडल्यावर महाराज तसे शांत थांबले, काही बोलले नाहीत. हे बघा, माणसं शांत शीतल जी बुद्धी म्हणजे सामर्थ्यवान माणसं असतात ते गडबड करत नसतात. लक्षात ठेवा, ऐश्वर्यंत शक्तिवान माणसं थांबत असतात. जरा जी अर्ध्या घागरीची माणसं खळम 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 जास्त डबळ करतात. ऐका, त्यावेळी जी पकडली आणि समजत नाही तेव्हा तुकाराम महाराजांच्या प्रत्येक रोमारोमातून विठ्ठल 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 रोमातून ध्वनी निघाली आणि त्या संताचा नुसता स्पर्श झाला. इतकी ताकद आहे. संताच्या पायाच्या खालची माती, त्या मातीतला एक रज एखाद्या पापी माणसाला जर लागला तर वासनेचे बीज वासना नष्ट होऊन जाते. हे सामर्थ्य संताच्या चरणाच्या पायाच्या मातीतल्या एका रजाचं सामर्थ्य आहे. त्याने जिभेला पकडलं, आईस्क्रीम झालं, शरीर थरथर कापू लागलं. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज इथं बसले होते. असाल ते करा, जिथं होते तिथं प्रत्यक्ष भगवान विष्णू तुकाराम महाराजांच्या शरीरात दिसू लागले. ध्यान देऊ नका. आणि जी विद्वानातली विद्वान जो वेदाध्ययन केलेला होता रामेश्वर भट, त्याला तुकाराम महाराजांच्या शरीरात ब्रह्म दिसू लागलं. तिथंच पाया पडला, महाराज मला क्षमा करा आणि मला इथं आता अनुग्रह द्या. बस स्वतःचं अस्तित्व वर्ण धर्म निघून गेला. म्हणून तुकाराम महाराजांनी बोललेला आहे, वर्णाभिमाने कोण झाले ऐसे जा सांगून कोण झाले सांगा, मी असेल तसा म्हणून. तेव्हा रामेश्वर भट्ट म्हणू लागला, तुकिता तुलने दिसू लागली. ही आरती रामेश्वर भट्टानं त्या जागावर केलेली. लक्षात ठेवा, चरित्र कडून पहा. असाल ते करा, जेते ते आणि महाराज नामाचे चिंतन प्रगट पसारा. असाल ते करा, जेते ते. आता ती जागा काही मंदिर आहे का? ती काही सभागृह आहे का? म्हणून नाम घ्यायचं कुठं? तुकाराम महाराजांच्या जीवनातला संदेश आहे, असाल ते करा, जेथे तेथे. आणि असं केल्यानंतर काय होईल? कसलीही परिस्थिती आली तर त्याच्यातून मुक्त करणार, सोडवणारा पांडुरंग परमात्मा आहे. पुंडलिकाला त्यांनी वर दिलेला आहे. दुसऱ्या चरणामध्ये स्वामी
झोप गेली का आली कोणाला माहिती. कसलं भजन चालू आहे, किती आनंद चालू आहे, तरी सुद्धा ह्याच्यात माणसाला असं होतं. म्हणून एवढा फायदा, गोळ्या घेऊन झोप येत नाही, कीर्तन आल्यावर झोप येते, किती चांगली गोष्ट आहे. ही तर फायदा आहेच, कुठला ना कुठला फायदा आहे. महाराज लक्षात घ्या, प्रसंग असा आहे, मंगळवेढा पंढरपूरच्या जवळ आहे. आम्ही सध्या पंढरपूरला राहतोय आणि तिथे म्हणजे धामाची शेती म्हणजे नामदेवाची वडील, तिथं मंगळवेढ्याची जेवारी प्रसिद्ध आहे बरं का. तुम्ही पहा, तर आम्ही जातोच आधीमध्ये, तेव्हा तिथं पेव होते. पेव म्हणजे कळलं का? पेव म्हणजे पेयाचंच माहीत असं नाही, पेव म्हणजे बळद होते भुया, आणि त्याच्यात जेवारी घालून ठेवत होते. त्या काळामध्ये इकडचा बिदरशाह बादशाह होता. जुनी गोष्ट आहे फार, त्या काळातली म्हणजे 700 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा त्याला रखवालदार म्हणून ठेवलं होतं दामाशेठीला. एवढ्यामध्ये काम करायचे हे, आणि काय झालं, ती दुष्काळ पडला, आणि दुष्काळ पडल्यानंतर सर्वांच्या गावात जाऊन पाहू लागले. पंढरपूर, मंगळवेढा, इतर इकडे तिकडे कुणाचे चूल पेटलेले, कुणाचे नाही. एवढं पेव मध्ये ठेवून उपयोग काय, म्हणून दया आली बरं का. परवानगी नव्हती तिकडच्याची, तरी पण स्वतः मधले बळदातले त्या भुयारातले जेवारी काढले, सर्वांच्या घरी नेऊन दिलं दामाशेठीने, आणि म्हणले तुम्ही आता चुली पेटवा आणि खावा म्हणले. समजा हे कळलं बादशाला, आणि तो बादशाला कळल्यावर त्यांनी येऊन पाठवलं. त्या काळात फार विचित्र माणसं म्हणले, कोण केलं बिना परवानगीचा? हमने जिसको परवानगी नहीं दिया है ऐसा क्यों किया, ये कोण आहे? सांगितलं की दामाशेठी रखवालदार आहे. त्याला बोलवलं, धरलं, पकडलं. उसको लाव, पकड के लाव. बादशाहने सांगितलं. मंगळवेढ्याहून दामाशेठीला धरलं, 2 दोरीला 2 दंडाला बांधलं. मी चरित्र सांगतो ऐका. त्यावेळेस पळत त्याला खेचत आणू लागले. दामाशेठी सांगितलं, अरे बाबा एकच करा, मला चंद्रभागेचे स्नान करू द्या. चंद्रभागेचे स्नान केले, वरी आले, आणि महाद्वारामध्ये पांडुरंगाला म्हणलं, देवा माझ्याकडून काय गुन्हा झाला, माझी काय चूक झालेली आहे. जी उपाशी लोक होते त्यांना भुयारातली पेवातली जेवारी काढून मी दिली. ठीक आहे, तुझी इच्छाच असेल तर असेल, पण त्या यवनाला सांगितलं, मला एकदा फक्त पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या. महाद्वाराच्या वरती जाऊन फक्त त्या दुरून पांडुरंगाला सांगितलं, प्रभू तुझी एवढी माझी भेट आहे, आता मला माहीत नाही, मी जातोय. तेव्हा भगवान आपलं दामाशेठी बिदरला आलेले. बिदरला आल्यानंतर भगवंताला झोप येत नाही, करमत नाही, उभा टाकलेला आहे. रुक्मिणी म्हणतात, पांडुरंग, रुक्मिणी काय, मला जायचं अर्जंट. कुठं जायचं आहे? दामाशेठी नामदेवाचे वडील त्यांना पकडून नेलेला आहे. मग आता कसं जाणार तुम्ही? म्हणले, मला वेगळा ड्रेस घालावा लागला आहे. भगवान परमात्मा रुक्मिणी त्या विठीवर एक वेगळं रूप ठेवलं, त्याच्यातून बाहेर आले. काय केलं? रुक्मिणी मी आता निघतोय. त्यावेळेस कशाचं रूप घेतलं महाराज? पाडेवाराचं रूप घेतलं. पाडेवार म्हणजे घोड्याला घासणारा माणूस पाडेवार म्हणतात त्याला. आणि धोतर मळकर, बंदी घातली अंगामध्ये, मुंडासं बांधलं, आणि भगवान निघाले. बघा कशासाठी निघाले? त्या दामाशेठीला सोडवण्यासाठी निघाले. आणि जुन्या काळामध्ये महार शब्दाचा अर्थ म्हणजे मायेचं हरण करणारा जो होता महात्मा, त्याला महार म्हणजे मायेचं हरण करतो, त्याचं महार त्याला म्हणतात. आणि म्हणून त्या चरित्रात वर्णन केलेलं आहे. काय सांगू देवाची मात, काय सांगू देवाची मात, झाला महार पंढरीनाथ. देवा
लिहितोय आता ने सुनी मळीन चिंदोटी, एक मळकी चिंदी घातली अंगावर धोतर, ने सुनी मळीन चिंदोटी, घेतली हातामध्ये काठी, घेतली हातामध्ये काठी, बादशाच्या दरबारामध्ये जाऊन जोहार दरबारात, जोहार दरबारात दरबारात जाऊन जोहार घातला. मालक अकबर बादशाह उठलेला आहे. कोण तो? मी म्हणले दामा शेट्टीचा पाडेवार आहे, त्यांचा मी सेवक आहे. आणि दामा शेट्टी कारागृहामध्ये, कारागृहाच्या मध्ये काही नाही. घेतला आपलं ज्ञानेश्वरी घेऊन बसलेले आहेत वाचायला. त्यामध्ये बस काहीच नाही, कुठं का ठेवणार, असं आलं ते करा, जेथे तेथे तिथं बसलेले आहेत. पण त्याची चिंता करे नारायण निर्वाणी गोविंद, असे मागे पुढे कानावीच सकडे सोडवी न माझा आता सोडवी. काय केलं? अहो बादशाह, काय म्हणून तुम्ही आणले दामा शेट्टीला? अरे काय म्हणून आणलंय? माझ्या परवानगी विना सर्व पेवातली ज्वारी वाटून टाकली, होय का? त्याचे किती दाम झाले याला कुठं माहित आहे, याला कुठं माहित आहे. त्या पाडेवर भगवान परमात्म्याने सर्वाकडून सांगितलं इतकं देणार आहे, सर्वाची लिस्ट केली, ह्याच्यात जवळ होणार आहे. खेळ तो येण्याची खेळावा, त्याला सर्व माहित आहे. आणि मग काय केलं? तुमचे किती झाल्यात पैसे सांगा, आणि किती झाल्यात पैसे तू देऊ शकतो का? हो म्हणजे मला जमत तसं मी करू शकतो. त्यामध्ये काय केलं? मुंडाच्या घात घातलं. त्या काळात हमिन्या होत्या, हमिन्या. हा, हमिन्या म्हणजे लांब लांब पिशव्या शिवलेल्या, आणि त्याच्यामध्ये होलमध्ये पैशाचे होते, सोन्याचे. बघा ते काढलं मुंडाशातून हळूच, आणि मागे एक हात केला. आणि काय झालं? म्हणले साहब आपका कितना हो गया मुझे बताइए. ते बघू लागलं खारीवरी. पांडुरंगाने काय केलं? खळ खळा ओतिल्या मोरा, मोजुनी पावती त्याची करा, त्याचे दाम घ्यावे पदरात, त्याचे दाम घ्यावे पदरात. झाला मार, झाला मार. त्याला कळत नाही, तो वेडा झाला. आश्चर्य वाटलं, एवढे पैसे, सोनं सोनं, एवढे पैसे. हसू लागले भगवान. रशीद द्या. त्याची रशीद घेतली आणि अकस्मात डोळे लावून बसले दामा शेट्टी. त्या दामा शेट्टीच्या त्या ग्रंथामध्ये ती आपोआप रशीद केली. आणि थोड्या वेळाने दामा शेट्टीला सांगितलं की तुम्ही वाटलेल्या धान्याची रशीद आम्हाला मिळालेली आहे, तुम्ही आता जाऊ शकता. भगवान पांडुरंग जाऊन वेठेवर थांबले. दामा शेट्टी त्या कारागृहामध्ये रडू लागले. हे भगवान, मला काही कळत नाही, माझ्याजवळ तर काही नाही. तसंच आले आणि पांडुरंगाच्या चरणाला मिठी घातली. आणि पांडुरंगा, माझ्यासाठी तुला नको ते रूप घेतलंस तू, आणि मला सोडवून आणलंस. सोडविल माझा स्वामी प्रतिज्ञा हे दासी केली आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, प्रामाणिकपणानं कार्य करत असताना हजारो लोकांनी काही बोलू द्या, फक्त तुमची चूक होणे. आणि ते करत असताना जर काही झालं, कुणाला रूपाने येऊन तुम्हाला परमात्मा सहाय्य करतो. या जगात फक्त सहाय्य करणारा ईश्वर आहे. वाईट करणारा कोणच नाही आणि चांगलं करणारा कोणच नाही, फक्त तुमचे कर्म आहे. विठ्ठल
निश्चयशी प्रतिज्ञा हे दासी केली. संतांनी, साधूने, महात्म्याने आम्ही देवाच्या पुढे प्रतिज्ञा केलेली आहे. जो ज्या जाग्यावर असेल, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कुठलाही कोणी असू द्या, त्यांना आहे त्या जागावर भगवत नाम चिंतन केल्यानंतर त्याच्यातून मुक्त करायला पाहिजे तू, असा आमचा दावा आहे. तेव्हा वचन दिले पांडुरंगानं, मी सोडून आणतोय, मी निश्चित सोडतोय. अशा अनेक ठिकाणच्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. किती ठिकाणचे प्रश्न आहेत. पुढे म्हणतात कोण कुण्या जातीचा आहे, कोण कुण्या पंथाचा आहे, विचार करल्या जात नाही. तुम्ही आषाढी वारीला, आषाढी वारीला किती नमुन्याचे लोक असतात, किती नमुन्याचे लोक असतात बरं का. त्या ठिकाणी ज्ञानोबारायचं प्रमाण आहे. भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडित से तुटी जन्मागाधी, न पाहे आधी कुणाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. जात वीत गोत कुळशीळ मात, भजका त्वरित भावना. मी आजच्या कीर्तनामध्ये काही इकडं तिकडलं न बोलता येतं, कुशुमर देता येतं प्रसन्नतेसाठी. पण लक्षात ठेवा, संतांची बैठक, संतांचं चरित्र, नामाचं महत्व काय हे अत्यंत महत्वाचं आहे. तेव्हा श्रोते सज्जन, असाच प्रसंग आहे की काय म्हणतात, गुण आणि दोष, दोन प्रश्न आलेले आहेत. गुण आणि दोष पाहत नाही त्याच्यामध्ये, तो कोण आहे, कसा आहे. जसं लहान मूल 4 वर्षाचं, 2 वर्षाचं, रांगत आलं 2 वर्षाचं, ते चपातीचा तुकडा दिलेला असतो मावशी. ते जर अगोदरच्या काळामध्ये सारवलेले घर होते, ते लोळत रांगत लोळत यायचं. बाबा म्हणलं की काय रे बाबा, त्याला मी बाबाच म्हणतात पारख्याला. मग त्यानं आज्यात उठून असं टाकणार तोंडात, आ करा, आ केलं. पोस्टात पत्र टाकल्याने ते मळालेलं गुळ शिराला सर्व तसं टाकलं की तसंच खातोय बाप, काही म्हणत नाही. म्हणजे का त्याचं म्हणत नाही, कारण ते प्रेममूर्ती आहे. वस्तूला पाहत नाही, प्रेमाला पाहतोय. लक्षात घ्या, माणसाच्या संबंधामध्ये प्रेम असणं फार महत्वाचं आहे. जर प्रेम नसेल तर व्यवहार दृष्टिकोनातून येतो, व्यवहार येतो दृष्टीत. तर प्रेम ही नावाची गोष्ट फक्त भक्तांच्या जवळ आहे, कारण प्रेमानेच बांधलेला परमात्मा आहे बरं का. प्रेम या शब्दाला सापेक्ष शब्द नाही, आणि प्रेमाच्या पलीकडे प्रेमातून मिळणारी वस्तू आहे, त्याचं नाव आनंद आहे, तोच गोविंद आहे.
परमात्मा प्रेमाच्या अधीन होतोय. कोण आहे कुठला आहे काही माहीत नाही. आणि लक्ष द्या, म्हणून घरामध्ये सुद्धा माणसं जास्त आहेत याला महत्व नाही, त्या एकमेकात प्रेम किती आहे याला महत्व आहे. तुम्ही रागाने एकमेकाला बोला, पण रागामध्ये द्वेष असता कामा नये. नीतिशास्त्रात याला विषय ध्यान देऊ नये का. रागात द्वेष, राग असावा, गांधीचे तत्व आहेत महात्मा गांधीचे. राग असावा पण द्वेष नसावा. माणूस काटकसरी असावा पण कुंजूस नसावा. माणूस धर्मनिष्ठ असावा पण धर्मवेडा नसावा. ही सूत्र आहे. थोडी क्वेश्चन देतो. प्रेम बघा कसं असतं. आता उन्हाळा आहे, पण असं अचानक थोडं वातावरण खराब झालेलं होतं. म्हणजे खराब म्हणून येतं, पावसाची गरज आहे. थंडी अचानक पडली. घरामध्ये जरा उशिरा माणूस आलाय, नवरा बायको होते घरात. मी सांगत नाही असं, थोडं देतो क्वेश्चन. तेव्हा मग ते बाई आल्या, तांब्यात पाणी दिलं. कुठून आलं तर कोणाला माहीत, टेन्शन घेऊन तांब्यात पाणी दिलेलं घेऊ का नाही बायकोना. मार मारलं मुस्काडी, ही माहीत आहे, मुस्काडात मारलं त्याला. नाही, त्या काळातली गोष्ट आहे. आता मारायची हिंमत नाही. आता घरी राहायच्या का नाही हे विचार करणं महत्वाचं आहे. ते मारल्यानंतर बाई म्हणली, मी पाणी दिले मला मुस्काडे. बरं ठीक आहे. ताणतणाव झाला. तिनं रागाने तसंच बसली, दिली मुस्काडी त्या पोराला. हे रागाचं पर्क्युलेशन. त्या पोराने सायकल खेळत टाकलं मोडून सपडते. असं ते पोरग झोपलं जाग्यावर. हे दोन स्वयंपाक तयार होता. मी कशासाठी सांगतोय, इकडे फिरले तिकडे 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले. तणाव तयार झाला दोघांचं तर एकमेकाशी बोलल्याशिवाय जमत नव्हतं, पण तणाव झाला. त्यानं म्हणलं, मी उगच्या उगं मारलं चापट. पण ती बाई म्हणली, मी उगच्या उगच रुसले विनाकारण. म्हणजे आता एकमेकाला बोलायची इच्छा झाली, पण अगोदर बोलावं कोण. माणसं स्पर्धेत उतरली का, स्पर्धा सुरू झाली की श्रद्धा कमी होती. तेव्हा कोण अगोदर बोलायचं. बाईनं म्हणली, मी जर बोललं तर मग एवढं रुसल्याला फायदा काय झाला. त्यानं म्हणला, आता जेवायवर म्हणावं, मग माझं इतका वेळ थांबून तर का उपयोगाचा आहे. असंच प्रज्ञा महाराज पहाट होऊन आले, झोपलेले, थंडी वाजली. जरा जळण घेतलं जवळ, दाराच्या समोर तो बिचारा शेकोटी लावून बसला. पाऊस आलेला होता. असं म्हणजे अकाळी पाऊस आला होता. बाई घरात बसायचं का, त्याने बी आले समोर बसले. दोन्ही बसले, एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागले, पण बोलायचं कोण. ती असा तापत बसल्यामुळं ते धोत्राची लुंगी गुंडाळी होती. असा तापत बसला, खारून पेटलं हिचं धोतर. पेटलं, त्याला दिसणार गेलं, बायकोला दिसू लागलं. आता बोलायचं तर नाही, आणि नाही बोलावं तर आता नवऱ्याच्या धोत्राला पेटले, पोळल की आता कसं करायचं. तेवढ्यामध्ये तो म्हणू लागला, मला का करायचंय. ती बायको म्हणते, मला का करायचंय, कोणाचं का धोतर जळलं, मला का करायचं, कोणाचं का धोतर जळलं. तो म्हणला, नवरा धोतर माझ्या अंगावर असं का बोलते. माझं खाली बघितलं तर पेटलेलं होतं. असं म्हणला ते, मी उगीच रुसलो होते ना. म्हणलं उगीच रसना, अगं मी ना, चल ना, दोघं जण बी जेवणा म्हणले, मध्ये गेले निघून. दृष्टांत संपला. सांगण्याचा होतो असा होता, त्या दोघात राग होता पण द्वेष नव्हता. जळून गेला असता, प्रेम होतं. माझा विषय असा आहे, व्यवहारामध्ये एकमेकाला राग असतोच, पण त्या रागात प्रेम असलं पाहिजे. विठ्ठला प्रेमे चक्रपाणी. मी प्रेमाबद्दल बोलतोय, ऐका नीट. गुणदोष नाही पाहता कीर्तनी. तोच प्रसंग आता येतोय. गुण आणि दोष, नष्ट, दुष्ट, पापिष्ट, चांडाळ अशा घराण्याचा सुद्धा त्याच्यातली त्या व्यक्ती परमात्माने जवळ घेतली. कशी जवळ घेतली तो विषय मी सांगतोय. त्याच मंगळवाड्यामध्ये श्यामा नावाची वेश्या होती, ऐका नीट. आणि तिथला दुसरा महात्मा, सर्वश्रेष्ठ भगवंताचा प्रिय भक्त चोखोबा होते. चोखोबा वारीला निघाले एक दिवशी पंढरपूरकडे. आणि जाता जाता मंगळवेढ्यातून आले
लोकाला त्या श्यामा नावाच्या वेश्येचं घर, वेश्या काही सामान्य असते का? वेश्येकडे कोणी जाऊ शकतं का? आणि तिची मुलगी होती काना. म्हणजे कारण तिच्या घरात कृष्णाचं मंदिर होतं. महाराज, कृष्णाचं मंदिर, त्याचं नाव होतं कान्होबा, आणि त्याचं नाव घेऊन तिचं नाव काना ठेवलं होतं. आलं का लक्षात? आणि म्हणे कानोपात्रा. त्यावेळेस ती बाहेर आली, चोखोबाच्या बरोबर 5-10 वारकरी होते. ते दारात आली, तिला काही माहित नाही. हे गळ्यात लाकूड कसं काय घेतलात? विण्याला म्हणू लागली. लोखंड कसं काय घेतले? टाळला म्हणू लागली. हे म्हणजे लाकडाला चिरकुट का बांधला? ध्वजाला म्हणू लागली. ही निंदा नव्हती, ही द्वेष नसता, हे मत्सर नव्हता, तिचं अज्ञान पण होतं. आणि एक लक्षात घ्या, माणसाचं ओरिजिनल अज्ञान असलं तर त्याला ज्ञान देता येतं. दुसरं सांगू दृष्टांत, पाटी कोरडी असली म्हणजे पाटी स्वच्छ असली निर्मळ तर लिहिता येतं. निर्मिता केलेल्या पाटीवर काही लिहिता येत नाही, आणि लिहिलं तर उठत पण नाही. हा दुसरा विषय, माणूस खरा इमानदारीने जर झोपलेला असला, उठा गोविंदराव, आणि सोन घेतलेलं उठतच नाही, हे अज्ञानपण. यावेळी त्या पोरीनं म्हणू लागली, हे कुठं निघाल्या? आणि जाता जाता त्यावेळेस म्हणजे चोकोबार आहे आणि काही मंडळी भजन करत निघाले. भजन करत, उन्हाळ्याचे दिवस असेच, ते भजन धूळ उडू लागले, धूळ उडू लागले. आणि घेता घेता निघाले महाराज. ज्ञानोबा तुकाराम, 5 मिनिट विषय राहिलेला कीर्तनाचा, नीट लक्षात घ्या. मी तेवढ्यात बरोबर जागेवर आणेन. श्रोते सज्जन, त्यामध्ये काय झालं, मी आता मागच शब्द बोलून गेलो, ती धूळ उडाली आणि त्या मनोपात्राच्या अंगावर गेली. परिणाम